या साईडमध्ये आपल्याला दिसतंय का की पनामा कॅनल आहे, जिथं छोटे छोटे तळे आहे जे शिपला लिफ्ट करता आणि पुढच्या तळ्यांमध्ये पोहोचवता, आणि तसं ते खूप खालून वरती असं आहे. पण मग त्यांच्याकडे काय इश्यू झाला का त्या तळ्यांमध्ये पाणीच नव्हतं, त्याच्यामुळे मग ते शिप तिथं डिले झाला. आणि जसं एक दुसरं जे दाखवतो तो बाल्टीमोरला, तिथं ती जी शिप आहे ती ब्रिजला क्रॅश झाली, तिथं पण लॉजिस्टिक्स वाहतुकीवर परिणाम झाला. आणि मागं 2021ला ही शिप एव्हरग्रीन शिप जी तिथं अटकून गेली त्या कॅनलमध्ये. तर हे सगळं एक कारण आहे का तुमच्या द्राक्ष प्रोडक्शनला या गोष्टी पण रिलेटेड आहे. Okay, when the roads are closed, the transit time is expanded, is wide, it's more expensive, so more time to get the market objectives. For example, if we have in South America, if we have a problem with the Panama Canal, it increases more than 15 days. It's a problem. Also in another routes to Europe. या स्लाइडमध्ये तो आपल्याला सांगतोय का लॉजिस्टिक्सच्या वाहतुकीच्या अडचणींमुळे द्राक्षाच्या याच्यावर कसा परिणाम होतो. तर साधारण जेव्हा हे रस्ते बंद होतात किंवा काही अडचणी येतात, तर ते तुम्ही असं समजा 15 ते 20 दिवस जास्त तुमच्या मालाला लागतात त्या मार्केटपर्यंत पोहोचायला. Well, we're talking about the photo oxidation. Is another issue with the solar, with the light of the sun. And basically, the plant ability to fight against the stress use more energy. The plant needs more energy under the current climate conditions. Why? At least in certain period of occurrence and at least under some conditions, plants need more fuel to grow and for to fight against the abiotic stress. या स्लाइडमध्ये त्यांनी आपल्याला फोटो ऑक्सिडेशन बद्दल सांगतोय. तो जेव्हा खूप हाय टेम्परेचर असतं, तर या हाय टेम्परेचरमुळे जे पानावरती खूप उष्णता निर्माण होते आणि त्याच्यामुळे जे पानातलं जे क्लोरोफिल कंटेंट आहे ते डॅमेज होतं आणि झाड हे रिकवर करण्याचा प्रयत्न करतं. आणि या केसमध्ये मग ते अबायोटिक फॅक्टर्स म्हणून कन्सिडर केले जातात. तर याच्यात काय होतं का खूप जास्त ऊन पानावर पडल्यामुळं त्याच्या ज्या पेशी ह्या डॅमेज होत्या आणि असं आपल्याला चित्र दिसतं. And affects its own accumulation of CHO. आणि याच्यामुळे काय होतं का कार्बोहायड्रेट्स निर्मिती करायला झाड अडचणीत येतं. Well, the climate change impacts in all the levels: commercial ones, social ones, production, and post-harvest. In production and for harvest, we can see biotic stress, we can see abiotic stress, biology of the production. In commercial, the continuity of the channel of distribution, the supply, the fruit quality and condition will affect. That is a commercial issue and a production issue, both. And the change in the makes do some change in the pattern of consumption habits. या स्लाइडमध्ये आपल्याला तो सांगतो की क्लायमेट चेंजचे काय दुष्परिणाम होतात. म्हणजे आपण जर पहिले बघितलं प्रोडक्शन आणि पोस्ट हार्वेस्ट, तर याच्यामध्ये झाडावरती अबायोटिक आणि बायोटिक स्ट्रेस होतो. अबायोटिक स्ट्रेस म्हणजे जेवढा पण झाडावरती एक्सटर्नल बाहेरून जेवढा पण स्ट्रेस आहे, जसं जास्त पाऊस किंवा कमी पाऊस किंवा ड्राय कंडिशन्स, अशा ज्या गोष्टी त्याला अबायोटिक स्ट्रेस म्हणतात. आणि बायोटिक स्ट्रेस म्हणजे काय, तर जमिनी थ्रू आलेला जेवढा स्ट्रेस आहे मायक्रो ऑर्गॅनिझमचा स्ट्रेस, त्याच्यानंतर प्रोडक्शनच्या वायबिलिटी म्हणजे प्रोडक्शन कितपत होऊ शकते त्याच्यावरती पण क्लायमेट चेंजचा खूप इफेक्ट होतो. आणि कमर्शियल जर आपण म्हटलं तर काय इम्पॅक्ट होतो, तर सप्लाय
जो आहे द्राक्षाचा त्याच्यावरती ते खूप अडचण निर्माण करतात. फ्रूटची जी क्वालिटी आणि कंडिशन आहे म्हणजे फळाची जी क्वालिटी आहे आणि जी कंडिशन आहे ती पण त्याच्यावरती पण खूप त्याचा इफेक्ट होतो. कारण की मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं तिथं 40 दिवसात माल पोहोचणार होता, तिथं 60 दिवस लागले. त्याच्याबरोबर भरपूर माल हा ट्रान्झिटमध्ये राहिला आणि हे माल खराब झाले. आणि कन्झम्पशन हॅबिट्समध्ये पण जे आहे कन्झम्पशन हॅबिट्स म्हटलं म्हणजे काय का जो युरोपचा कस्टमर आहे त्याचं जे प्रेफरन्स आहे का त्याला कोणती व्हरायटी किंवा काय टेस्ट पाहिजे का फ्लेवर पाहिजे या सुद्धा गोष्टी कमर्शियल इम्पॅक्टमध्ये कन्सिडर केल्या जातात. आणि सोशल इम्पॅक्टमध्ये म्हटलं तर मगाशी त्यांनी आपल्याला जसं दाखवलं तर वॉर कंडिशन्स झाल्या, त्याच्यानंतर फार्म सोशल अनरेस्ट म्हणजे लेबरची कमतरता किंवा अन्य काही कारणांबरोबर हे असे एक पूर्ण स्लाइड आहे का क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट प्रोडक्शनवरती कसा होता. Okay, now we will view the general viticulture management. For example, the role of the agronomic management factors, physiological basis of the vine management, the growth cycle, the use of the Ecophone and its advantage or disadvantage, depends on, and cultivate reserve management. आता आपण एक जनरल व्हिटिकल्चर मॅनेजमेंट बघू. त्याच्यामध्ये जी पहिली स्लाइड आहे रोल ऑफ ॲग्रोनॉमिक फॅक्टर्स म्हणजे रोल ऑफ ॲग्रोनॉमिक फॅक्टर्स, त्याच्यानंतरून झाडाची जी फिलोलॉजिकल जी सायकल आहे म्हणजे स्टेजेस कशा आहेत, झाडाच्या स्टेजेस कशा आहेत ते तो आपल्याला एक्सप्लेन करणार आहे. इथरेंचं काय ॲडव्हान्टेजेस आहे काय त्याचं डिसएडव्हान्टेजेस आहे ते एक्सप्लेन करणार आहे. आणि कर्बोदके कशी निर्मिती करायची ते आपल्याला तो सांगणार आहे. Now we can see the impact of some techniques in a well-management exported grapes production units. For example, you can see in green the most important thing is the irrigation, the farm to irrigation, the practices to irrigation, and in second place the root management and soil management, and there are other things could be affected. शाश्वत प्रोडक्शन घेण्यासाठी काय काय फॅक्टर्स गोष्टी ह्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत या स्लाइडमध्ये आपल्याला दिसतंय. एक जर पूर्ण टेबल ग्रेड प्रोडक्शनचं जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आपल्याला कन्सिडर करायच्या असतात आणि कोणत्या गोष्टीला किती महत्व आहे त्यांनी या स्लाइडमध्ये आपल्याला सांगितलंय. जसं तुम्ही बघा इरिगेशनला 40% महत्व दिलेलं आहे, त्याच्यानंतर रूट आणि सॉइल मॅनेजमेंटला 20% महत्व दिलेलं आहे. आणि असं तुम्ही बघत गेलं तर न्यूट्रिशनला 5%, वन स्पिनिंगला 10%. तर त्याच्या हिशोबाने इरिगेशन आणि रूट अँड सॉइल मॅनेजमेंट हे खूप महत्वाचे फॅक्टर्स आहेत ज्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायला लागतं. But those numbers, they're not fixed. They're not fixed because we have a hurricane or if we have a super monsoon, is the 100% of the impact. हे जे नंबर्स आहेत हे फिक्स नाही आहे. क्लायमेटिक कंडिशन्समुळं जास्त पावसामुळं हे नंबर्स चेंज होऊ शकतात. Okay, we need to comprehensive the growth cycle of the table grapes or the grapes in general. The phase number 1 is the bud rate to flowering, for example. The phase 2 is flowering and initiation fruit set, Phase 3 is the version to maturity and harvest, and the phase 4 is the post harvest when the leaves fall naturally or forced. Like here, forced. या स्लाइडमध्ये तो आपल्याला सांगतोय का झाडाच्या स्टेजेस कशा आहेत आणि ह्या 5 स्टेजेसमध्ये त्यांनी डिवाइड केलेल्या आहेत. त्यांच्या देशातल्या या स्टेजेस आहेत. जसं तुम्ही बघितलं पहिली स्टेज आहे बड ब्रेक टू फ्लावर इनिशिएशन म्हणजे तुमच्या बड ब्रेक पासून बाग फुटण्यापासून तर फ्लावरिंग पर्यंत ही एक स्टेज आहे. दुसरी स्टेज फ्लावरिंग पासून तुमची सेटिंग आणि पाणी उतरण्यापर्यंतची एक स्टेज आहे. तिसरी स्टेज आहे पाणी उतरवण्यापासून
मॅच्युरिटी आणि हार्वेस्ट. आणि चौथी स्टेज आहे जी पोस्ट हार्वेस्टची स्टेज आहे, जिथं लीफ फॉलची म्हणजे पानं पडण्याची स्टेज आहे. पाचवी स्टेज आहे डॉर्मन्सी आणि तिथून मग फायनल लीफ फॉल आणि स्प्राउटिंग. आता याच्यात त्यांनी सांगितलं का त्यांच्या देशामध्ये पानं हे ऑटोमॅटिकली पडतात. आपल्याला पानं हे फोर्सफुली म्हणजे आपल्याला काही मारायला लागतं आणि मग पानं खाली पडायला लागतं. Okay, we need to use 84 for the tropical climates because the normal one in Mediterranean climates, the leaves respond to the length of the day, and also the plants start to cease the vegetative growth. The leaves turns brown and the nutrients in the plant goes to the canes. And however, this process here is not natural. We need to do some techniques. आता तो आपल्याला इटरफोन आणि त्याच्या आधी त्याची जी प्रोसेस आहे ती तो आपल्याला सांगतो. त्यांच्याकडे जे क्लायमेट आहे मेडिटेरियन क्लायमेट, तिथं त्याला इब्रेनचा वापर करायची गरज नाही, कारण की त्यांच्याकडे पानं हे ऑटोमॅटिकली पडतात. जेव्हा त्यांचं जे सीझन आहे जो पोस्ट हार्वेस्टला येतो, तर त्यांच्या क्लायमेटमध्ये तिथं दिवस हे छोटे होतात आणि पानं आणि झाड त्या दिवसांच्या हिशोबाने स्वतःला तयार करतं. आणि त्या केसमध्ये त्याची पूर्ण जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे ती तो थांबवतो. आणि त्याच्या ज्या टिप्स पण आहे म्हणजे शेंडे आहे हे बंद होऊन जातात. आणि जेवढे पण काही कर्बोदकाचे साठे आहेत हा काड्यांपासून पानांपासून झाडामध्ये आणि मुळ्यांमध्ये रिव्हर्स यायला चालू होतात. आणि असं त्यांचं झाड मग डॉर्मन्सीमध्ये जातात. पण तो ते सांगतोय का हे ट्रॉपिकल क्लायमेट्समध्ये होत नाही, जसं आपलं क्लायमेट आहे इंडियाचं. तर आपल्याला इथं बाहेरून काहीतरी करायला लागतं जेणेकरून आपण ही प्रोसेस चालू करतो झाडामध्ये. Now, what happened internally within the bud, you can see in the graphics that the abscisic acid goes up before dormancy, and gibberellix goes down, and the rate of respiration goes down also to go inside the dormancy. And then after the dormancy, we can observe that the gibberellix goes up, and the rate of respiration goes up also, and is the normal one in Mediterranean climate. या चार्टमध्ये मगाशी त्यांनी बाहेरून काय होतं हे आपल्याला सांगितलंय. आतमध्ये घडाच्या डोळ्यामध्ये काय होतं जेव्हा झाड डॉर्मन्सीमध्ये म्हणजे शुष्क अवस्थेत जातात. तर त्यांनी सांगितलं का जेवढे पण न्यूट्रिएंट्स आहेत, अन्नद्रव्य आहे काड्यांमध्ये पाल्यामध्ये, हे सगळं रिव्हर्स येऊन तुमच्या खोडामध्ये आणि ओलांड्यामध्ये आणि मुळ्यांमध्ये साचतात. त्याच्यानंतर जे झाडाचं जे रेस्पिरेशन रेट आहे म्हणजे श्वास देण्याची जी क्षमता आहे ही कमी होती. जीए जो आहे नॅचरली जो जीए आहे झाडामध्ये हा डिक्लाइन होतो. आणि ॲब्सिसिक ॲसिड जे आहे जे झाडाला झोपवण्याचं काही काम करतं ते वाढतं. आणि इथिलीन पण जे नॅचरली मुळ्या जे जनरेट करतं त्याच्यामुळं पानांची पक्वता होती आणि पानं हिरव्या रंगापासून पिवळ्या रंगापर्यंत जातात आणि त्याचं जे क्लोरोफिल आहे ते ब्रेकडाऊन होतं आणि असे पानं खाली पडायला चालू करतात. पण ही जी टोटल जी प्रोसेस आहे आणि जेव्हा झाड आता तुम्ही जर एक ग्राफ बघितला तर पहिलं झाड डॉर्मन्सीमध्ये जात आहे आणि तिकडचं जे आहे डेस्क ग्रो ते तिकडचं तेव्हा झाड डॉर्मन्सीच्या बाहेर येत आहे. तर डॉर्मन्सीच्या बाहेर जेव्हा येतं तेव्हा तुम्ही बघा तर ॲब्सिसिक ॲसिड जे पहिल्या स्टेजमध्ये वाढलेले आहे ते कमी होतं आणि जीए आणि सायटोकायनिन जे लेवल्स आहेत डोळ्यामध्ये हे वरती वाढत चालतात आणि झाडाचं रेस्पिरेशन पण हे वाढतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याकडे होत नाही कारण की आपल्या क्लायमेटला या गोष्टी ॲप्लिकेबल नाही आहे. And here in tropical regions, the growth of non-native plants
such as the body, needs to be controlled. How can do that? We need to reduce the irrigation, for example, is one of the techniques, and spraying of ethylene that we use. Promote the abscission, lower stomatal closure, and loss of the sap and wood maturity lengthening. Spraying molybdenum also, that is a part of enzymes that convert the nitrate to nitrate, and then to ammonium, and then Mg and calcium, magnesium and calcium, both are usually to produce proteins as part of the glutamine synthetase. If you can see at the end of the slide, the nitrate reductase is an enzyme that needs molybdenum to pass the NO3 to NO2. And then the nitrate reductase is another enzyme that goes to ammonium. The ammonium takes the glutamine synthetase needs to magnesium and calcium to act. And then you can obtain amino acids. And then the most important things, proteins. That is the way to the nitrogen goes into the plant. The nitrogen could be our friend or could be our enemy. आता या स्लाइडमध्ये जो आपल्याला सांगितलं का, जसं त्यांनी मागच्या स्लाइडमध्ये सांगितलं की त्यांच्या क्लायमेटमध्ये इथ्रेटचं कसं काम करतं, तसं तो आता या स्लाइडमध्ये सांगतो का ट्रॉपिकल रिजन्स म्हणजे आपला जो क्लायमेट आहे त्याच्यामध्ये जे वाईन्स आहे म्हणजे जे टेबल ग्रेप्सचे जे झाडं आहे त्याची ग्रोथ आपल्याला कंट्रोल करायला लागते, कारण की द्राक्ष हे आपल्या क्लायमेटचं द्राक्ष नाही आहे, आपल्या क्लायमेटचं पीक नाही आहे. तर ह्या क्लायमेटमध्ये आपल्याला त्याची ग्रोथ कंट्रोल करायला लागते. तर कशी करायची, तर त्यांनी काही मॅनेजमेंट टेक्निक्स तिथं सांगितलं आहे. जसं तुम्ही इरिगेशन हे कमी करू शकताय, फवारा घेऊ शकता. तर अजून त्यांनी सांगितलेलं तुम्ही मॉलिब्डेनम इथं स्प्रे करू शकता, जेणेकरून खाली जी प्रोसेस दिलेली आहे, जे नायट्रेट्सचं रूपांतर निट्रेट्समध्ये होतं आणि त्याचं रूपांतर अमोनियामध्ये होतं, आणि अमोनियाचं रूपांतर हे अमिनो ॲसिड्समध्ये होतं, आणि मग त्याचं रूपांतर हे प्रोटीन्समध्ये होतं. आता त्यांनी जे खाली जे दिलेलं आहे नायट्रेट रिडक्टर्स म्हणजे जे एन्झाइम्स आहेत जे नायट्रेटचं रूपांतर निट्रेट्समध्ये करण्यासाठी, त्याच्यासाठी तुम्हाला मॉलिब्डेनम हे लागतं, आणि निट्रेट्सचं रूपांतर तुम्हाला अमोनियामध्ये करण्यासाठी तुम्हाला मॉलिब्डेनम लागतं, आणि अमोनियाचं जे रूपांतर आहे ते तुम्हाला अमिनो ॲसिड्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला ग्लुटामिन सिंथेसिस म्हणतात. त्याच्यासाठी तुम्हाला मॅग्नेशियम आणि कॅल्शियम लागतं, आणि ही पूर्ण प्रोसेस आहे यांनी जे नायट्रोजन आपल्या झाडामध्ये जातं. तर त्याच्या हिशोबाने नायट्रोजन हे तुमचं मित्र पण असू शकते आणि शत्रू पण असू शकते. Okay, another thing is important for the physiological safety for the wine management are the copper. The copper is vital for the lining synthesis. The sulfur also is important for the content of the proteins. Chlorophyll enhancing nitrogen use efficiency. The ethylene filter through the leaf contact only, and prevent true moisture coverage is very important. The spray of the water that we use in the tank needs to be controlled before put the ethylene inside in terms of the pH. The pH must be 4.5 number. The recommendation is the labeling is nearly 2 to 3 liters, and the dipping of some tubes could be कॉपर आणि सल्फर हे लिक्विड सिंथेसिससाठी
मदत करतात. लिग्निन सिंथेसिस म्हणजे काय, तर पक्वता आणायला तुम्हाला मदत करतात. इथं तो आपल्याला सांगतो का इथ्रेट हे कॉन्टॅक्ट आहे, त्याच्यासाठी तुम्हाला खूप प्रॉपर कव्हरेज लागतं, तिथं मॉइश्चर कव्हरेज लागतं. तो आपल्याला सांगतो का इथ्रेट फवारण्यासाठी पाण्याचा जे pH आहे तो साधारण 4.5 पाहिजे. आणि त्याचं असं म्हणणं आहे का तुम्ही आधी pH करा आणि मग त्याच्यात इथ्रेट टाका, जेणेकरून इथ्रेटची जी एफिशियन्सी आहे ती मेंटेन होती. म्हणजे सांगायचं असं का, जर तुम्ही स्प्रे टँक भरून आणला आणि पाण्याचा pH 8 आहे किंवा 7 आहे आणि तुम्ही तसंच त्याच्यात इथ्रेट टाकलं आणि तुमचा जर प्लॉट सपोज तिथून 500 मीटर किंवा 200 मीटर लांब आहे, तर तिथं जेवढपर्यंत मशीन जात आहे, जर तुम्ही 200 ml इथ्रेट मारणार आहे, तर इथ्रेट हे pH कमी करायला पण काम करतं. तर तुम्ही 200 ml पर सोल्युशन जर बनवलंय 200 ml पर एकरचं, तर तिथपर्यंत जावं तर कदाचित 200 ml मधून 20% किंवा 30% जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे, जे pH कमी करायला तिथं यूज केल्या जाईल. तर जे 7चं pH आहे प्लॉट पर्यंत जावं तर ते pH कदाचित 5 पर्यंत येईल. मग अशा केसमध्ये काय होणार आहे का, तुम्ही 200 ml इथ्रेटचा डोस मारणार आहे, पण तो जातो किती आहे 160 ml, तर त्याचा तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही. याच्यासाठी काय का, पहिले तुम्ही पाण्याचा pH करा आणि मग त्याच्यामध्ये इथ्रेट टाका, जेणेकरून ते इथ्रेट pH कमी करायला काम नाही करणार आणि प्रॉपर त्याचं ऍप्लिकेशन होईल. तो सांगतोय का जे रेकमेंडेड डोस आहे म्हणजे साधारण ते यूज करतात 2 ते 3 लिटर्स पर्यंत तुम्ही पर एकर पर हेक्टर 2.5 ते 3 लिटर्स पर हेक्टर इथ्रेट हे तुम्ही वापरू शकता. आणि तुम्ही शेंडा पण पीच करू शकता, जेणेकरून नॅचरली पण इथ्रेटचं फॉर्मेशन होईल आणि हे सगळं असं तुम्हाला पानं पाडायला मदत होईल. Remember that if you use the normal water is up to 4.5 pH, you can lose effectiveness in the use of the ethanol. तो तेच सांगतोय का, पाण्याचा जर pH जास्त असला तर इथ्रेटचं जी इफेक्टिव्हनेस आहे हे तुम्हाला कमी भेटेल ते. Okay, another thing that we need to be present is tracking the carbohydrates, what happened with the carbohydrates reserves, and maintaining the suitable for the bud fertility are important components for vine growth and development. If you on the graphic on the right side, the first ones are arginine. Arginine in adequate range in orange color, and the blue one is critical. You can see a difference between them, and the phosphorus is the same, and for the potassium is the same. You need to be on the orange range. या स्लाइडमध्ये तो आपल्याला सांगतोय का कार्बोहायड्रेट रिझर्व्ह आणि बर्ड फर्टिलिटी ही मेंटेन करायची आहे आपल्याला. तर आपल्याला जे आपल्या मुळ्या आहेत किंवा आपलं जे वूड्स आहे, जे आपलं प्लांट आहे, ते आपल्याला एक चेक करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून त्याच्यातल्या ज्या लेवल्स आहेत आर्जेनिन, फॉस्फरस आणि पोटॅशियम ह्या आपल्याला माहिती करून घ्यायला पाहिजे. तर जसं आर्जिनाईनचं तो सांगतोय का जे ऑरेंज कलरमध्ये आहे त्याच्या ज्या लेवल्स आहेत त्या 6 पासून 10 या ऑप्टिमम आहेत. फॉस्फरसच्या पण लेवल्स एक साधारण बघायला गेलं तर 0.3 to 0.5 आहे आणि पोटॅशच्या पण लेवल्स साधारण 0.6 to 0.7 असं आपल्याला तिथं दिसतंय 0 to 2 मध्ये. तर या जर लेवलचं आपल्याला माहिती झाल्या तर आपल्याला पुढच्या आपलं जे कर्मदक आहे त्याचं प्रॉपर आपल्याला आयडिया भेटते. Have a good availability of the carbohydrates and light and
to the floral differentiation, and also availability of water for the thermal balance of the grids and the lids, for to not stop and not close the stomach. And the availability of carbohydrates for first row and secondary mechanism. Most important things, one of the most important things is you don't not to be an excess of shade. इथं तुम्ही सांगतोय का कर्बोदके निर्मिती करण्यासाठी आपल्याला काय साध्य करायला लागेल. जसं पहिलं आहे का एनर्जी अवेलेबिलिटी, म्हणजे आहे तो सूर्यप्रकाश कसा आपल्याला वापरण्यात येईल, तर त्याच्यात आपण चांगली कॅनोपी मॅनेजमेंट करून तो सूर्यप्रकाश आपण यूज करू शकतो. दुसरं आहे का ती एनर्जी कशी झाडापर्यंत आपल्याला पोहोचवण्यात येईल, तर तुम्ही तिथं वॉटर म्हणजे पाणी इरिगेशन आणि न्यूट्रिशन मॅनेजमेंट चांगली करू शकताय, जेणेकरून कर्बोदके निर्मितीला तिथं मदत होईल. तिसरी आहे का जे कर्बोदके आणि जी लाईट आहे ती जर चांगली तुम्ही मॅनेज केली तर तुमचं येणारे जे बंचेस आहे याला स्ट्रॉंग करायला ते मदत होईल. आणि जे पाणी आहे ते झाडातलं जे थर्मल बॅलन्स आहे, म्हणजे झाडाचं जे आतमधलं टेम्परेचर आहे ते मेंटेन करायला तिथं ते त्याची मदत होईल. आणि हे एवढं सगळं जेव्हा तुम्ही कराल तेव्हा ते जे कार्बोहायड्रेट जे झाड बनवणार आहे ते त्याच्या ग्रोथसाठी आणि येणाऱ्या फळासाठी फायदेशीर ठरतं. Remember, the shade is fight against the carbohydrate reserves. Why? Because the carbohydrates are essential for the induction processes and the vegetative and floral processes in the body, inside the body. It needs energy. And low light means shade causes a reduction of carbohydrate resources. We need to take off or tip the axillary buds, for example, of the axillary shoots. We don't work with shade in excess. No, it's not good. या स्लाइड मध्ये तो आपल्याला सांगतोय का सावली आणि कर्बोदके याचा काय संबंध आहे. जर कर्बोदके हे झाडाच्या सूक्ष्म घट निर्मितीसाठी आणि झाडाच्या जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे त्याच्या व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी हे वापरले जातात. जेव्हा जास्त सावली असते तेव्हा झाड ते कर्बोदकेचं रूपांतर हे एनर्जीमध्ये करू शकत नाही. त्याच्यामुळे तिथं अनेक गोष्टी तिथं प्रॉब्लेम येऊ शकतात. जेव्हा लाईट ही कमी असती तेव्हा त्याचं जे रिस्पॉन्स आहे झाडाचा कर्बोदके निर्मितीसाठी हा खूप कमी होतो. तर त्याच्या हिशोबाने आपल्याला सावली आणि कर्बोदकेचं जे फॉर्मेशन आहे झाडामध्ये हे आपल्याला नकोय. आपल्याला खूप जास्त सावली पण नकोय आणि खूप जास्त ऊन पण नकोय. कुठेतरी आपल्याला एक बॅलन्स आपल्याला तिथं साध्य करायला लागेल. याच्यात काय होतंय का जेव्हा जास्त सावली होतीये तर तिथं तुमचे जो डोळा आहे तिथं मृत डोळे होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. Okay, the plants, any of them, are really magic. They provide food for themselves, such as sugars, and then oxygen for breathing us, and carbohydrates for herbivores, and so on. It's really incredible. या स्लाइड मध्ये आपल्याला तो सांगतोय का झाड स्वतःची अन्न निर्मिती कशी करते. तर तुम्ही जर बघितलं खाली हा फॉर्म्युला आहे फोटोसिंथेसिसचा, ज्याच्यात झाड 6 मॉलिक्यूल कार्बन डायऑक्साईडचे हवेकडून घेतो, 6 मॉलिक्यूल पाण्याचे जमिनीकडून घेतो, लाईट जी सनलाईट आहे तिथून लाईट घेतो आणि याचं रूपांतर झाड शुगर मध्ये करतो आणि 6 मॉलिक्यूल ऑक्सिजनचे ते रिलीज करतो. तर झाड एक असं एक सिस्टीम आहे जे स्वतःचं अन्न स्वतः निर्मिती करतात.
You can see here the formula, the magnificent formula, that the plant takes 6 molecules of CO2 and combines with water. And then the sunlight goes to the chlorophylla together and turns in sugars. It's really amazing. It's simple, but it's amazing. तो आपल्याला तिथं तेच सांगायचं का प्रकाश संश्लेषण क्रिया का झाड कसं हे वापरून स्वतःचं अन्न बनवतं ही खूप म्हणजे विचार करायची गोष्ट आहे. Okay. And other things, important things are the soil. The treatment of the soil is very important. Where is the place where the roots will develop? And then provide to the plants. Provide nutrients and determine also determine the filtration speed for the design of the irrigation methods, for example. या स्टेजमध्ये तो आपल्याला सांगतो का सॉइलचा काय रोल आहे याच्यामध्ये मातीची म्हणजे तुमची माती कशी राहील, त्या मातीमध्ये तुमच्या मुळ्या कशा येतील आणि त्या मुळ्या कशा न्यूट्रिएंट्स झाडापर्यंत पोहोचवतील, त्याचा इन्फिल्ट्रेशन रेट किती राहील आणि या सगळ्या गोष्टी एक रिलेशन म्हणून तो आपल्याला या स्लाइडमध्ये सांगतो. The water is another indispensable, and you can use for irrigation, for to control frozen, like in photography. This is a bag of cherries in the south of Chile, and the only way that you can produce there is fight against the frozen with water. या साईडमध्ये तो आपल्याला सांगतोय का जे पाणी आहे ते तुम्ही इरिगेशन म्हणून पण यूज करू शकता किंवा थर्मो रेग्युलेटर म्हणजे काय का झाडाचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी वापरू शकता. तो जो फोटो आपल्याला बाजूला दिसतोय तो चेरी या पिकाचा आहे. तर त्यांच्याकडे जेव्हा खूप जास्त एक्स्ट्रीम टेम्परेचर होतं तर ते असं पाणी त्याच्यावर स्प्रे करतं आणि हे पाणी तिथं बर्फाच्या कंडिशनमुळं तिथं त्या चेरीजच्या डोळ्यांवरती एक बर्फ तिथं तयार होतो जेणेकरून त्याचं जे टेम्परेचर आहे ते तिथं रेग्युलेट होतं. And the climate is different to the weather condition. Weather condition is in a short period of time, and the climate is desertic climate or tropical climate is different. But is the regulator? The climate is the regulator of the plant phenology, and that sets plants growth rates and sizing rates in berries and everything. The regulation is wide, and the atmosphere is the great demand for water in a gaseous state through the evaporation and through the transpiration together conform the transpiration in plants. या स्लाइडमध्ये तो आपल्याला सांगतोय का वातावरणाचा काय रोल आहे. खूप म्हणजे वातावरण हे प्रत्येक ठिकाणी सारखं राहत नाही. जसं डेझर्ट कंडिशन्स आहे किंवा मग ट्रॉपिकल कंडिशन्स आहे. तर तो सांगतोय का वातावरण हे तुमच्या झाडाच्या जी फिनोलॉजिकल ज्या स्टेजेस आहेत त्या कंट्रोल करायला मदत करतं. म्हणजे जसं आपल्याकडे आहे का कुठं जी फ्लावरिंग आहे ती 30 दिवसात येते, कुठं जी फ्लावरिंग आहे ती 40 दिवसात येते. तर हे या ज्या स्टेजेस आहेत ते वातावरण तिथं कंट्रोल करायला मदत करतात. वातावरण अजून एक कसं एक हेल्प करतं का तुमचं बाष्पीभवन झाडाचं आणि जमिनीतलं हे कंट्रोल करतं आणि जेणेकरून तुम्हाला एक झाडाचं तुम्हाला किती बाष्पीभवन होतंय हे तुम्हाला कळतं. हे त्याला या स्लाइड मधून आपल्याला सांगायचं. Okay, we can take some minutes for to differentiate the evaporation with the transpiration. The evaporation occurs in the ground, and the transpiration occurs inside the plant through the atmosphere. They take a place in the stomata.
And the stomata is regulating for the concentration of CO2, for example. And the stomata is responsible for a gas exchange, and which takes CO2 and after that expel O2, oxygen. Then the stomata is regulator for the temperature of our plants. या स्लाइडमध्ये तो आपल्याला सांगतोय का झाडातून पाण्याचं बाष्पीभवन कसं होतंय. तर पानांवरती स्टोमाटा असतो, जो स्टोमाटा तुमचं कार्बन डायऑक्साईड घेण्यासाठी आणि ऑक्सिजन देण्यासाठी काम करतो आणि ते तुमचं थर्मो रेग्युलेटिंग म्हणजे करतात, म्हणजे झाडाचं टेम्परेचर हे कमी जास्त करण्यासाठी तिथं हेल्प करतं. स्टोमाटा हे तुमचं झाडाचं रेस्पिरेशन रेट म्हणजे श्वास घेण्याची जी क्षमता आहे याच्यावरती पण खूप परिणाम करतं. आणि जर तुम्ही बघितलं म्हणजे ज्या स्टोमाटामधूनच झाडातले जे गॅसेस आहेत ते बाहेर पडतात आणि ओव्हरऑल जे पाणी पण त्या स्टोमाटामधून वर्णतंत्र म्हणजे त्याच्यातून बाहेर पडतं आणि झाडाचं तिथं एक टेम्परेचर मेंटेन करायला असं ते काम करतात. Now it's the same. We can explain the ETC is the crop evapotranspiration, is the system of the evaporation and the transpiration of the crop. The ETO is the evaporation reference in the weather station, for example. And the KC is the crop coefficient. Crop coefficient means the area that the coverage, that the plant coverage the soil. या फॉर्म्युलामध्ये जसं आपण मागच्या जे तिन्ही स्लाइड बघितले सॉइल, वॉटर, प्लांट आणि क्लायमेट, याने तिथे एक्झाम्पल आपल्याला तो दाखवतोय का ही कशी प्रोसेस आहे. तर झाडातून जमिनीतून जे बाष्पीभवन होतं आणि झाडातून जे इलेक्ट्रो ट्रान्सपिरेशन होतं आणि प्रेसिपिटेशन म्हणजे पाणी परत खाली पडतं. तर त्यांनी जो फॉर्म्युला दिलेला आहे ET इज इक्वल टू ETO इंटू KC. ETC म्हणजे काय, क्रॉप इलेक्ट्रो ट्रान्सपिरेशन, म्हणजे झाडातून किती पाणी बाहेर जात आहे हे कसं तुम्ही डिसाईड करणार. तर त्याच्यासाठी तुम्हाला वेदर स्टेशन तिथं बसवायला लागणार जे तुमचं ॲक्च्युअल तिथलं ETO कॅल्क्युलेट करतील आणि क्रॉप कोइफिशियंट म्हणजे काय का झाडाने किती कव्हर केलेलं आहे म्हणजे झाडाच्या स्टेजच्या हिशोबाने त्याचं किती क्रॉप कोइफिशियंट आहे हे कॅल्क्युलेट करून तुम्हाला एक पाण्याची रिक्वायरमेंट करतील एका दिवसाच्या झाडाची. Okay, we can see on the slide of the left side the tip of the root, and on the right side the percentage of consume. In the first 25% of the tip of the root, the plant takes the 40% of the water. मागं शेतकऱ्यांचा आवाज येतोय, बोलू नका. Sorry. या स्लाइड ओके. या स्लाइड मध्ये तो आपल्याला सांगतोय तर तुम्हाला ते चित्र दिसतंय जे लेफ्ट साइडचं आहे ती मुळांची खोली आहे आणि राईट साइडचं आहे ते वॉटर कन्झम्पशन आहे. तर तुम्हाला तो सांगतोय का जेवढी तुमची मुळांची खोली असेल तेवढं ते पाणी कमी वापरतात. जसं 25% खोली असेल तर ते 40% पाणी वापरतात, 50% असेल तर 30% वापरतात, 75 असेल तर 20. हे तुम्हाला इनडायरेक्टली तो सांगतोय का मुळांची खोली आणि पाण्याचा वापर कसा आहे. Now we see the importance of the sugar setting. The sugar setting has two phases. The phase number one is the mobilization of their stalk from the woody organs, which supply the animal organs with carbohydrate during their early growth. This is the first phase. The phase two is when the leaves, photosynthesis supports both the plant and the regulation.
for to continue the development of the replenishment of the reserves also. Any interruption or partial decline of sugar supply may result in an excessive flowering abortion in general. या स्लाइडमध्ये आपल्याला सांगतात का झाडामध्ये कर्बोदकेचं जे महत्व आहे हे कसं आहे आणि हे दोन फेज मध्ये ते आपल्याला तो तिथं सांगतो. फेज 1 मध्ये काय का झाडामध्ये जे साठलेले कर्बोदके आहेत ते झाड त्याच्या ज्या बड इनिशिएशन म्हणजे बड निर्मितीसाठी आणि त्याच्या सुरुवातीच्या ग्रोथसाठी झाड हे कर्बोदके हे सप्लाय करतं. आणि फेज 2 मध्ये काय होतं का जे कर्बोदके जे पहिल्या फेज मध्ये जे वापरल्या गेलेले आहेत ते झाड परत बनवायला चालू करतं आणि तिथून पुढे परत कर्बोदके बनवायचं आणि साठवायचं काम चालू करतं. तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या झाडाच्या स्टेजेसच्या हिशोबाने बदलल्या जातात. जसं फ्लावरिंग पासून या गोष्टी चालू होतात म्हणजे एखाद्या व्हरायटीची फ्लावरिंग लवकर एखाद्या व्हरायटीची फ्लावरिंग लेट आहे तर त्याच्या हिशोबाने ही थोडी गोष्ट चेंज होईल. त्याच्यानंतर व्हरायटी वाईज पण या गोष्टी चेंज होतात. जशी व्हरायटी आहे त्या हिशोबाने कर्बोदकेचं डिस्ट्रीब्युशन आहे झाडामध्ये हे चेंज होणार. You can see the CHOs are very important for, especially in between the bud burst and the flowering, because we need good reserves of CHOs to have a good and even bud burst. And then when the plant goes on her own leaves or to photosynthesis, then like is it autonomous, the CHOs growing up goes to the reserves. या स्लाइड मध्ये आपल्याला तो त्या दोन फेज आपल्याला तो सांगतो. पहिलं जे फेज आहे बर्ड पासून तर फ्लावरिंग पर्यंत आणि दुसरं फेज दुसरी जी स्टेज आहे फ्लावरिंग पासून तर डॉर्मन्सी पर्यंत. तर पहिले कमी होतं आणि नंतर वाढत चालतं. Okay, the stress management consumes a significant amount of CHOs, making stress getting a factor for the other biological processes. The plant functions as a complex system composed of various components. All take the CHOs for this function. Growth regulator promote the breakdown of starch into simple sugars, and which are then used to cope with stress. Some mechanisms work to reduce the stress effects, such as stomatal junction, for example, is number one in the plants. या स्लाइडमध्ये आपल्याला सांगतोय की कर्बोदकेचा साठा आणि ताण याचं कसं रिलेशन आहे. ताण मॅनेज करण्यासाठी झाड जे साठवलेले कर्बोदके आहेत हे जास्त प्रमाणात वापरतात जेणेकरून झाडाचा स्ट्रेस कमी करण्यासाठी. मग या केसमध्ये काय होतंय का साठवलेले कर्बोदके हे स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी वापरले जातात आणि झाडाच्या वाढीसाठी ते कमी पडतात. आणि असे काही जे ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत जे कर्बोदके त्या स्टेजला जेव्हा स्ट्रेस असतो तेव्हा आपण काही ग्रोथ रेग्युलेटर हे फवारतो ते कार्बोहायड्रेट्स तिथं एनर्जी मध्ये कन्वर्ट होतात आणि झाडांना ते स्ट्रेस मॅनेज करायला तिथं हेल्प करतात. तर ह्या सगळ्या कारणांमुळं असा स्ट्रेसचा आणि कर्बोदके साठ्याचा रिलेशन आहे, संबंध आहे किंवा खूपच जास्त आहे हे तुम्ही तिथून डिसाईड करू शकता. जर एक सुटेबल लेवल आपण जर बघितली तर अर्जिनाईनची साधारण 3 ते 4 पर्यंत 4.5 पर्यंत आपल्याला तिथं दिसते. आणि खालचे जे फोटोज दिसत आहेत
आयोडीन, टिंचर आयोडीननी जर तुम्ही सोपं मेथड आहे त्याला चेक करायची. तुम्ही जर काडी कट केली आणि त्याच्यावर टिंचर आयोडीन लावलं आणि त्याला जर असा कलर जर झाला तर त्या हिशोबाने मग तुम्ही तिथं ठरवू शकताय का कर्बोदके चांगली आहे की वाईट आहे. जास्त काळं म्हणजे जास्त चांगले कर्बोदक आणि कमी कलर म्हणजे कमी कर्बोदक. Okay, you can, it exists, the relationship between the color and the percentages. We need to apply this, and when we work with the prune, you can see on the left side the right color, kerosene in the middle, and if it's not, Lugol turns dark, is not a good accumulation of CHO. जेव्हा तुम्ही आयोडीन काडीवरती लावता तेव्हा तिथं रुबन म्हणून एक सबस्टन्स तिथं जनरेट होतो जो काळ्या कलर मध्ये असतो. तर पहिल्या स्लाइड मध्ये बघा, पहिल्या चित्रामध्ये ते पूर्ण काळा आहे म्हणजे तिथं छान कर्बोदकेचा साठा आहे. मधलं जे आहे तिथं थोडासा विचार करायची गरज आहे. आणि तिसरं जे आहे त्याच्यात हे आपल्याला तसं चित्र नको. All of this is for pruning well. Yes. And pruning and canopy management are key practice that influence the vine health through the time and the productivity through the time. What we're looking in a prune, we're looking for the even canes, same maturity, same color, and same prune diameter. This is the best prune that you can obtain. For that reason, you need to discard some cane that is not good, like spores or the less diameter. मागचं जे आपण सगळं बघितलं हे आपण कशासाठी करतो? छाटणीसाठी. कार्बोहायड्रेट झालं, आयोडीन टेस्ट झाली. तर छाटणी आपण वेलीची जी हेल्थ आहे ती मेंटेन करण्यासाठी करतो. छाटणीमध्ये आपल्याला काय बघायचं का सारख्या मॅच्युरिटीच्या काड्या पाहिजे. त्या काड्यांचा कलर पण तुम्हाला सारखा बघायला पाहिजे. त्याचं जे डायमीटर आहे त्या काडीचं ते पण खूप महत्वाचं आहे. एक काडी 20 mm ची आहे, एक काडी 10 mm ची आहे, तर असं चालणार नाही. एक सारखी mm ची काडी किंवा मग एक रेंज मधली mm ची काडी तिथं असली तर अशा हिशोबाने तुम्हाला तिथं छाटणी करायला लागणार आहे. आणि तिथं ज्या म्हणजे वीक कमजोर काडी आहे ती तुम्हाला काढून टाकायला लागेल. In resume, in the pruning we're looking for we can do a spur prune or a cane prune, depends on the variety, for example. And we need to remove dead material. Dead material is not good for anyone. We need to remove uneven canes, weak canes, to obtain an even batch of canes. The proper cane and bud load management. Now, after that, we need to we do a proper application of cyanamide, and transit to the 2 to 4% in our country. I don't know here, maybe it's similar. Yes, you told me, and the Dormex application is very important. प्रूनिंग मध्ये आपल्याला काय बघायचं आहे? प्रूनिंग 2 टाईपची आपण करू शकतो. म्हणजे छाटणी, स्पूर प्रूनिंग म्हणजे कुटुंब ठेवून छाटायचं, आणि क्लेन प्रूनिंग म्हणजे एक साधारण 7-8 डोळे ठेवून छाटायचं. स्पूर म्हणजे काय साधारण 2 डोळ्याची किंवा 4 डोळे. आणि छाटणीच्या टायमाला आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची का जेवढं पण डेड मटेरियल आहे म्हणजे मरून गेलेलं जे मटेरियल आहे, खराब झालेलं जे मटेरियल आहे, सुकलेलं, हे आपल्याला तिथून आपल्याला काढून टाकायचं आहे. Moisture area in the soil, you can see if we have 2 lines of drip irrigation. Always is going up. Always is going up, and the production always growing also. तो तेच सांगतोय का जेव्हा 2 लाईन तेव्हा मुळ्याची वाढ पण खूप होती आणि प्रोडक्शन पण हे वाढतं.
There are another relationship between the density of the roots in the soil and the ground and the softness of the berry. If you have poor, if you have poor if you are poor in roots, you have more softer fruits. If you have more density, you have a more strong fruit. इथं तो आपल्याला सांगतोय का जास्त मुळ्या आणि सॉफ्ट फ्रूट म्हणजे वॉटरबेरी सॉफ्ट फ्रूटचं काय रिलेशन आहे. त्याचं असं म्हणणं आहे का जेवढ्या जास्त मुळ्या तेवढं तुमचं फळ हे फर्म राहील, स्ट्रॉंग राहील. जेवढ्या मुळ्या कमी तेवढं तुमचं जे फ्रूट आहे, मनी आहे, हा सॉफ्ट आणि वॉटरबेरीजकडे तेवढा तो जाऊ शकतो. It's the same thing with the water salinity. If the yield goes down when the EC goes up. If you have more problems with the salty soils, the relative yields drops down. या चार्टमध्ये तो आपल्याला सॉइलच्या EC बद्दल सांगतो. जेवढं जास्त EC तेवढं प्रोडक्शन आपलं कमी होतं. जेवढा कमी EC तेवढं आपलं प्रोडक्शन हे जास्त होऊ शकतं. पाण्याच्या शांततेवरती पण another thing, consider that be careful with the rains because they move salt into the irrigation mold. It's possible. But if you have moisture properly, the underground soil this issue is still inside. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा रूट झोन मध्ये जर प्रॉपर इरिगेशन नसतं तर बाहेर रूट झोनच्या बाहेरचे क्षार रूट झोन मध्ये यायची ही शक्यता असते. त्यामुळं तुम्ही बघा पाऊस पडलाय आणि मॉइश्चर नाहीये तर सॉल्ट्स हे रूट झोन मध्ये येतात. त्याच्यामुळं EC हा वाढतो. And then the soil goes into the core. मग हे सॉल्ट्स जिथं तुमचा ऍक्टिव्ह रूट झोन असतो तिथं तुमचे सॉल्ट्स तिथं डिपॉझिशन हे जास्त होतं. Okay. We need to say stop to the abscisic acid because the abscisic is provoked and growth of the stomatas and provoke stress. Again, you need to. We need to increase to management the quantity of moisture of the that we put in the irrigation system. या स्लाइडमध्ये तो आपण सांगतो रूट झोनमध्ये जर तुम्ही ऑप्टिमम मॉइश्चर जर मेंटेन केलं नाही ॲब्सिसिक ॲसिडची तिथं निर्मिती होती आणि झाड ते ॲब्सिसिक ॲसिड बनवतं. गोळ्यांमध्ये इथिलीनची निर्मिती होती जेणेकरून कार्बोनेट्स आणि बायकार्बोनेट झाड हे ओढतं आणि झाड तिथं थांबतं आणि स्टोमॅटा क्लोज होतो. तर त्याचं म्हणणं असं आहे का हे सगळं टाळण्यासाठी तुम्हाला रूट झोनमध्ये ऑप्टिमम मॉइश्चर प्रत्येक वेळी मेंटेन करायला लागेल. Iethylene roots means stress always. ही झाड मग इथिलीन फॉर्मेशनमुळे झाड स्ट्रेसमध्ये जातं. This is from here. The effect the rain must be considered because could increase the NH4 level, the ammonium levels, because of the rain and because of the plants stop to grow, stop to processing the ammonium, and then the levels goes up quickly. पावसानंतर नायट्रोजनच्या लेवल्स ह्या कशा वाढतात याच्यात तो सांगतोय. पहिल्या स्लाइडमध्ये पाऊस पडायच्या आधीचं पिकवलं, दुसरा पावसानंतरचा पिकवला आहे. तर तुम्ही बघा पावसानंतर नायट्रोजनचे लेवल्स ह्या कशा वाढलेल्या आहेत त्याच्यावर. एक साधारण 10 दिवसामध्ये अमेरिकन नायट्रोजनचे लेवल 561 ppm पासून 1100 ppm पर्यंत वाढलेला आहे पाऊस पडल्यानंतर.
What happens when the root zone is dry? When the root zone is dry, the water comes outside the roots and promotes the inversion of the roots because the osmotic potential is strong outside when the soil is dry. तो आपल्याला सांगतो का जेव्हा रूट झोन ड्राय असतो तेव्हा तिथं काय होतं जेव्हा रूट्स ड्राय होतात तेव्हा तिथं ऑस्मोटिक ड्राउट प्रोसेस ही होती. ऑस्मोटिक ड्राउट प्रोसेस म्हणजे काय का नॉर्मली मुळा ज्या आपल्या ज्या मुळ्या असतात त्यांच्यामध्ये ECची लेवल ही कमी असते, बाहेर ECची लेवल जास्त असते, तेव्हा मग ते पाणी ओढतात. पण जेव्हा तुमचा रूट झोन ड्राय असतो तेव्हा तुमच्या मुळ्यांमधून बाहेर जेव्हा EC वाढतो, जेव्हा रूट झोन तुमचा ड्राय असतो तेव्हा रूट झोन मध्ये EC हा जास्त असतो आणि मुळ्यांमध्ये EC हा कमी असतो. तर पाणी मुळ्यांमध्ये जाण्याच्या ऐवजी पाणी मुळ्यांमधून बाहेर येतं आणि ही पुरी प्रोसेस होती. याचा एक सिद्धांत आहे का पाणी जिथं जास्त सॉल्ट्सचं कॉन्सन्ट्रेशन आहे पाणी तिकडं जास्त जातं. Okay. In resume, low or excessive water means stress. It is the same, the high temperature that abiotic stress. The material potential depends on the liver roots, on the hydraulic competence, and if we have excess of CO2 or the stomatic exposure, the stomatized closure, and less respiration, and less pollution phase, and the photosynthesis stop with the stress. And the biomass and the fruit production is less when we have excess of water or high temperatures or low. It's the same effect in the fruits. या स्लाइडमध्ये तो आपल्याला सांगतो की जास्त पाणी किंवा कमी पाणी झाडावरती कसं परिणाम करतात. जास्त पाणी झालं किंवा कमी पाणी झालं तरी झाडाची पाणी घ्यायची क्षमता वरती इफेक्ट होतो त्याच्यावरती. त्याच्यामुळं काय होतं का जर सपोज पाणी कमी आहे तर मुळ्या या खोल जातात पाण्याच्या शोधामध्ये. स्टोमाटा जे पर्णरंध्र असतात ते जर तुमचा रूट झोन ड्राय आहे तर त्या बंद होतात. त्याच्यामुळं झाडाचं ट्रान्सपिरेशन म्हणजे ब्रिदिंग जी आहे श्वास घेण्याची जी झाडाची क्षमता आहे ती कमी होती. त्याच्यामुळं CO2 हा झाडातून बाहेर जात नाही. मग फोटोसिंथेसिसची प्रक्रिया पाहिजे, झाडाचा अन्न बनवायची जी प्रक्रिया आहे ही थांबती. त्याच्यामुळं मग बायोमास प्रोडक्शन म्हणजे झाडाला जे गर्भोदके किंवा जे अन्नसाठा बनवायचा आहे तो कमी होतो. तो कमी बनवल्यामुळं झाडाचं जे फॉलियर सरफेस आहे म्हणजे पान त्याची जी ग्रोथ ती थांबती. आणि एक असं एक पूर्ण चित्र आहे का जास्त पाणी किंवा कमी पाणी झाडावरती कसं परिणाम करतं. आणि टेम्परेचरचं पण सेम आहे, जास्त टेम्परेचर किंवा कमी टेम्परेचर. येस. And remember, we must avoid the stress because the reactive oxygen species, oxidation, they provoke damage and signaling the wrong processing to the like inoculation of reserves or whatever we talk minutes ago. आपल्याला स्ट्रेस का अवॉइड करायचा आहे. जर आपण स्ट्रेस देतोय आणि मॉडरेट स्ट्रेस देतोय म्हणजे कमी प्रमाणात ताण देतोय तर झाडाला ते सिग्नल देतं आणि ते ग्रोथ वाढवतं. पण जर का आपण जास्त प्रमाणात ताण देतोय आणि मग ते झाडाला डॅमेज करते, परत मग त्याची जी ग्रोथ आहे जी डेव्हलपमेंट आहे ती थांबते. आपल्याला एक कुठंतरी एक त्याचं एक मीडियम आपल्याला साध्य करायला लागेल. झाडाला किती स्ट्रेस द्यायचा किती स्ट्रेस नाही द्यायचा. We need to irrigate properly, we need to control the salt in the soil, we need to eliminate the parasitic leaves. All this kind of management goes up to the is better for the plant, for the accumulation of resources.
हे करायचं असेल तर आपल्याला आपलं इरिगेशन चेक करायला लागेल. रूट झोन मध्ये कॅनोपी रूट झोन मध्ये सॉरी EC किती आहे याच्यावरती लक्ष द्यायला लागेल. कॅनोपी मॅनेजमेंट व्यवस्थित करायला लागेल. त्याच्यानंतर आपल्याला झाडाची बिगर किंवा सगळ्या गोष्टी आपल्याला मेंटेन करायला लागतील. गर्दीतली पानं काढायला लागेल, जास्त सावली नको आणि डॅमेज मटेरियल काढायला लागते. अशा प्रत्येक गोष्टी आहे जेणेकरून आपण झाडावरचा स्ट्रेस एक मॉडरेट लेवलवरती ठेवू शकतो. This slide is for promoting for an excess of water. An excess of water means less aggregation, less preserve of CHO, and the red root is the same. And the yellowish in the leaves, is provoked back to an excess for an excess of ammonia. या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसते का जसं मगाशी त्यांनी सांगितलं मुळ्यांचं जे कार्बोहायड्रेट लेवल आहे ते कार्बिन लावल्यानंतर असं काळं राहायला पाहिजे. तर साधारण त्या चित्रामध्ये दिसतंय का ते तेवढं काळं नाही आहे, म्हणजे ते त्याच्यात ऑक्सिजन नाही आहे. आणि तुम्ही खालच्या चित्रामध्ये बघा का जास्त वेळ मुली पाण्यामध्ये राहून ती लाल झालेली आहे कारण की तिथं ऑक्सिजन नाही आहे. आणि हे चित्र खालचं आहे. तसंच जर तुम्ही वरती बघितलं तर तिथं अनइवन स्प्राउटिंग तुम्हाला दिसतीये, तिथं अनइवन ग्रोथ दिसतीये. नायट्रोजनचं ॲक्युम्युलेशन तिथं तुम्हाला जास्त दिसतंय, पिवळपणा दिसतोय बागेमध्ये. हे एक साधारण एक असं एक पूर्ण चित्र आहे का तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला लागतील जेव्हा तुम्ही साधारण इरिगेशन प्लॅन करता का जास्त त्याचं प्रॉपर स्ट्रेस तुम्हाला मॅनेज करायला लागेल झाडाचा. And at the end, we look the king. The king is not black. It's without त्यांनी जेव्हा ते तुम्ही जेव्हा आपण चेक करू तेव्हा चित्रावरून दिसते का केन मध्ये तिथं रिझर्व्स पण आहे कार्बोहायड्रेट. This is very important also. Means how when I need to make a good drip irrigation system, because after the good shock and after 72 hours of regular anoxic conditions, the apex died and had the action. तो सांगतोय का इरिगेशन सिस्टीम किंवा मग पावसाच्या याच्यात ड्रेनेज किंवा रिपिंग किती महत्वाचं आहे. जर का 72 तास मुळ्या जर पाण्याखाली राहिल्या तर मुळ्यांचं जे ॲपेक्स आहे तो काय हे तिथं मरतं आणि न्यूट्रिएंट आपले घेण्यासाठी मग तिथं प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. त्याच्यामुळं मग तुम्ही तिथं आपण ज्या आधी बघितलेल्या सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या तर तिथं तुम्ही हे तुम्ही टाळू शकता. Irrigation always helps to increase the size and weight of the fruit. The maximum diameter in the berry would be reached when the sugar is concentration is maximum, with temperatures above 32 degrees. The problems are common. इरिगेशन हे तुमचं मण्याची साईज आणि वजन वाढवला आणि त्याचं डायमीटर वाढवायला मदत करतं. ड्युरिंग फ्लॉवरिंग टेम्परेचर जर साधारण 32 डिग्री किंवा जास्त गेलं तर फ्लॉवरिंग आणि फ्रूट सेटिंग जी आहे ती तुमची कमी व्हायची शक्यता असते. आणि त्याच्यामध्ये मग अशा कारणामुळे तिथं काय ही स्लाइड झाल्यानंतर सगळ्यांना विचारून घ्यावं लागेल. 1:30 वाजता आहे ब्रेक घ्यायचा का तास. किती स्लाइड राहिल्या नाही आता हा टॉपिक पूर्ण करतो का. हा इरिगेशन आणि त्यांच्याकडे जी इरिगेशनची जी नवीन सिस्टीम जे फॉलो करताना आता त्याचं ट्रेडिशनल कॅल्क्युलेशन सांगणार आहे तो आणि त्यांची एक नवीन सिस्टीम सांगणार आहे. किती वेळ जाईल कारण आपल्याला आता ब्रेक घ्यायचा असेल तर 10 मिनिट. मग त्याला सांगतो का डायरेक्ट इरिगेशन कॅल्क्युलेशन वरती बोलायचं. कारण खूप लोक